बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या रामकुंडावर स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। मौनी अमावस्येच्या निमित्तानं पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी रामकुंड आणि रामघाटाच्या परिसरामध्ये मोठी गर्दी केली आहे। नाशिकच्या रामकुंडावर स्नानासाठी मोठी गर्दी झाल्याचं हे चित्र आपण पाहतोय। मौनी अमावस्येच्या निमित्तानं रामकुंडावर स्नानासाठी मोठी गर्दी करण्यात आली। तर गोदावरी नदीच्या तीरावर भाविकांनी स्नानासाठी गर्दी केलेली आहे। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे आणि ज्या भाविकांना महाकुंभ मेळ्याच्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही ते नाशिकमध्ये हे स्नान करत असतात। हिंदू धर्मात तीर्थस्थळी मौनी अमावस्येला स्नान करण्याची मोठी परंपरा आहे, त्याला अधिकचं महत्त्व देखील आहे आणि त्याच अनुषंगाने आता पहाटेपासून रामकुंडावर स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। महेश महाले आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून अपडेट घेऊयात। महेश, रामकुंड परिसरामध्ये आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये हे स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। एकंदरीत प्रशासनाच्या वतीने कशा पद्धतीची तयारी नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे? नक्की शुभम, खरं तर हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्याला विशेष महत्व असतं। या मौनी अमावस्येच्या निमित्ताने खरं तर भक्त जे आहे ते भाविक जे आहे ते रामकुंडावर येत असतात, मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात, स्नान करत असतात। स्नान करून पापक्षालन होते असं या भाविकांचं म्हणणं आहे। त्यामुळे खरं तर मौनी स्नानानिमित्त रामकुंडावर भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केलेली आहे। आज प्रयागराजच्या कुंभमेळ्यात जरी बघितलं असेल तर आज तिथे अमृत स्नानाचे आयोजन करण्यात आलेलं होतं। एकूणच जर बघितलं तर मौनी अमावस्येचं विशेष महत्व आहे। हा खरं तर योग साधून खरं तर भाविकांनी रामकुंड परिसरामध्ये पहाटेपासूनच गर्दी केलेली आहे आणि स्नानासाठी त्यांनी ही गर्दी केलेली आहे। एकूणच प्रशासनाच्या वतीने देखील विशेष अशी काळजी घेण्यात आलेली आहे, कारण कालच प्रशासनाच्या वतीने गोदावरीच्या रामकुंडामध्ये पाणी सोडण्यात आलेलं होतं आणि विशेष जी काळजी आहे, सुरक्षा रक्षक असतील, जलरक्षक असतील, यांची देखील खबरदारी या ठिकाणी विशेषतः घेण्यात आलेली। त्यामुळे एकूणच रामकुंडावर भाविकांनी खरं तर मौनी अमावस्येनिमित्त गर्दी केल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। अगदी महेश, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।